नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। माझा मोठा मुलगा सध्या जॉबसाठी बंगलोरला असतो आणि तो त्या दिवशी आला आणि तो मला म्हणाला की आई तू चिकन करतेस, पण मी जे तिकडे चिकन खाल्लं ते अगदी अप्रतिम होतं। जर त्या चिकनमध्ये राई आणि मेथीचा थोडासा तडका असेल तर त्याला काय इतकी सुंदर टेस्ट लागते। त्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं बंगलोर स्टाईल चिकन दाखवणार आहे। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। आपण साधारण इकडे अर्धा किलो चिकन घेतलंय, पाणी आहे, 2 ते 3 टेबलस्पून तेल, इथे वाटलेला एक मसाला आहे तो ड्राय आहे, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, मेथी दाणे घेणार आहोत साधारण 10 ते 15, कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे आणि 20 ते 25 कढीपत्त्याची पानं आहेत। सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, चिकनला मॅरिनेट करायचं आहे। हे सगळं आपल्याला चिकनला लावून ठेवायचं आहे। आपण आता करायला सुरुवात करूया। आता आपण चिकनला 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेते ती लावणार आहोत आणि मीठ साधारण चवीप्रमाणे। इथे आपण एक ग्राइंड मसाला घेतलाय आणि तो ड्राय आहे, म्हणजे आपण घेतलंय ओलच खोबरं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण 5 ते 6 लाल मिरच्या घेतल्यात, धणे घेतले, जिरं घेतले, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण राई घेतली आहे, कारण राई आपल्याला जर खाताना दाताखाली आली की तो आवडत नाही लोकांना, म्हणून आपण राई घेतली आहे। थोडा गरम मसाला, दालचिनी, लवंग, काळं मिरी आणि हे सगळं आपण पाणी न घालता जस्ट ड्राय आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे। आणि हा मसाला आपण पूर्णपणे चिकनला लावणार आहोत, म्हणजे प्रत्येक त्या पीसेसला हा मसाला सगळा लावून लागला गेला पाहिजे आणि आपल्याला ह्या तेलामध्ये छानपैकी शिजवायचं आहे। तर आपण हा मसाला घालूया आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। सगळ्या चिकनच्या प्रत्येक पीसेसला ते लागलं गेलं पाहिजे, असं आपण लावून साधारण एक 5 मिनिटच ठेवून द्यायचं, जास्त नाही ठेवायचं। आता आपण तेल गरम करून घेऊया। साधारण ह्याला थोडंसं तेल जास्त घालायचं आहे, 3 टेबलस्पून तरी लागणार आहे आपल्याला तेल। त्यानंतर तेल तापलं की आपल्याला मेथी आणि कढीपत्ता घालायचा आहे। राई पण तुम्ही घालू शकतात, पण राई मी वाटायला घातलेली आहे, कारण राई सगळ्यांनाच आवडते असं नाही। आणि मेथी पण जास्त नाही घालायचे, एक 10 ते 12 दाणेच घालायचे, जास्त घातले तर ती कडवट होणार। आता कढीपत्ता घालूया। कढीपत्ता घातल्यावरती आपल्याला चिकन टाकायचं आहे। आपण हे चिकन सगळं चिकनला मसाला लावून घेतले ते टाकणार आहोत। आणि यात थोडंसं पाणी घालून अगदी थोडंसंच घालायचं आहे, कारण जास्त नाही घालायचं आपल्याला चिकनला। आणि आपण याच्यात पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जी ही चिकन करतोय ती ही थोडीशी ड्राय होणार आहे, म्हणजे अगदी पूर्णपणे ड्राय नाही, थोडंसं पाणी घालून त्याला तेवढाच मसाला आपल्याला लागणार आहे आणि याच्यावर झाकण देऊन शिजवून द्यायचं आहे। बघूया आपण आपलं चिकन शिजलंय का। चिकन शिजलंय, मस्तपैकी तेल सुटलंय साईडने। आता आपण गॅस बंद करूया आणि एकदा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित आपल्याला जशी पाहिजे तशी थोडीशी सक्षी अगदी निप्तीशी म्हणतो ना आपण ग्रेव्ही, तशीच झालेली आहे। आणि प्रत्येक चिकनच्या पीसेसला ती सगळा मसाला तो लागलेला आहे। आता आपण काढून घेऊया। आपलं केरला स्टाईल चिकन तयार आहे। खूप सुंदर सुगंध, म्हणजे माझ्या लेकाने म्हटल्याप्रमाणे राई आणि मेथी अप्रतिम। आणि हा कशाबरोबर खायचं, एकतर तुमची मस्तपैकी पातळ तांदळाची रोटी, तांदळाची भाकरी तुम्हाला मी दाखवली आहे, नाहीतर वाफे पडलेला भात, म्हणजे त्याला चोळून मला एकदम असं टेम्पटिंग झालेलं आहे। तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि अशाच काही छान छान रेसिपीज पटकन फीडबॅक द्यायचा आहे आणि बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई।